श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रारब्ध. आपण पाहतो स्वामी प्रारब्धाला गती देतात. आपण हे पण पाहतो की प्रारब्ध म्हणजे आपले स्वतःचे कर्म आहे. आता ते स्वतःचे कर्म म्हणजे 3 पन्ने, जन्म, मृत्यू आणि एक रिकामा पन्ना. तो रिकामा पन्ना आहे तो आपण प्रारब्ध म्हणजे कर्म म्हणून आपण भरतो. आता तो आपण कसं भरतो? आपण नेहमी म्हणतो मी तर सगळ्यांचं चांगलं करतो, मी तर सगळ्यांना चांगलं ठेवतो, मी सगळ्यांशी चांगलं बोलतो. पण न कळत जे कर्म आपल्याकडून होऊन जातात ते आपल्याला कळण्यात नाही येत आणि तेच कर्म आपल्या जीवनामध्ये त्रास, संकट बनून येतात. आता ते कर्म आपल्या जीवनामध्ये आपण कसं करतो हे नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर हे पहा, अशा कर्मावून आपल्याला वाचायचं आहे आणि असे कर्मावून वाचून आपले प्रारब्ध आपले चांगलं करायचे. तर असे कर्म न कळत कोणते होऊन जातात आपल्या हातून. एक छोटीशी घटनाक्रमणी हे तुम्हाला नक्कीच कळून येईल की स्वामी आपल्याला काय संदेश देतात. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? अशी कोणची गोष्ट आहे जी आपल्या जीवनभराची कमाई आहे, आपल्या जीवनभराची इज्जत आहे, आपले माणसं सुद्धा नष्ट करून देते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे? नक्कीच मला कमेंट्समध्ये लिहून सांगा. स्वामींचा संदेश आहे, तुम्ही एक चुकीचं कर्म करता. चुकीचं जे कर्म करताना त्यांनी काय होतं की तुम्ही जीवनभरामध्ये जे पुण्य कमवलं आहे ते पुण्य तुमचं नष्ट होऊन जातं. आणि ते जेव्हा पुण्य नष्ट होतं तेव्हाच तुमचं ते प्रारब्ध बनून तुमच्या जीवनामध्ये येतं. तर स्वामींची ही जी शिकवण आहे आणि तुमच्या मनामध्ये जर मी हा प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर आहे तर नक्कीच कमेंट्समध्ये करा आणि तुम्हाला ह्याचं उत्तर नक्कीच मिळणार आहे पुढे याच्यामध्ये. माझ्याजवळ एक स्वामी भक्त राहतात. त्यांच्याकडे खूप पैसा आहे, काहीच कमी नाही आहे. त्यांच्या घरामध्ये नोकर आहे, चाकर आहे, सगळं काही आहे. पण काय आहे, त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे, ते दान करतात, धर्म करतात, पूजा करतात, तासोन तास स्वामी चरित्र वाचतात, तासोन तास देवधर्म करतात, माळे जपतात, सगळं काही करतात. त्यांचं मन सुद्धा असं काही निर्मळ आहे, असं काही हे नाहीये. पण काही ना काही अशी गोष्ट आहे जी त्यांच्या कर्माला सही वळण देत नाही किंवा त्यांचे जे प्रारब्ध आहे ते निर्माण करून गेले. आता ते प्रारब्ध त्यांचं स्वतःच्या हातून कसं निर्माण झालं? त्यांच्या घरामध्ये नोकर काम करत होते. एका नोकराच्या हातून काय झालं की खूप महाग वस्तू होती जी त्यांनी बाहेरून आणली होती आणि त्यांना खूप आवडती होती. ती वस्तू त्याच्या हातून फुटून गेली. जशीच ती वस्तू फुटली त्यांना कळलं की ह्याची ही वस्तू फुटून गेली ह्याच्या हातून. त्यांचा संताप त्यांच्या इतका चढून गेला, त्यांच्या मनावरती हावी होऊन गेला, त्यांच्या शरीरावरती हावी होऊन गेला, त्यांच्या आध्यात्मिक तत्वांवर हावी होऊन गेला, त्यांचा जो संतपणा होता त्यांच्यावरही हावी होऊन गेला, इतका हावी होऊन गेला. आणि मग ते त्या नोकराला वाटेल ते बोलायला लागले. त्याच्या आईवडिलांबद्दल, त्याच्याबद्दल त्याची औकात सुद्धा त्यांनी काढून दिली. म्हणजे असे शब्द त्यांनी वापरले होते की ज्यांनी कोणाचं सुद्धा मन तुटून जाय. अशा वेळेस त्या नोकराचा जो समोर नोकर उभा होता त्याचं मन तुटून गेलं. पण काय झालं की त्या नोकरांनी नोकरी नाही सोडली, तो तिथेच राहिला. थोड्या वेळाने जेव्हा त्यांचा राग शांत झाला त्यांना विचार आला, अरे मी हे काय करून गेले. ते गेले नोकराकडे, त्याची माफी मागितली की माझ्याकडून चूक झाली. म्हणजे ते इतके दयाळू पण होते. पण नोकर त्यांना म्हणाला, मालक एक गोष्ट सांगू, माझ्या हातून जी वस्तू तुटली मी त्याची भरपाई सुद्धा करून दिली असती नोकरी करून. मला तुमचं बोलणं सुद्धा वाईट वाटत नाही कारण की तुम्ही तेवढेच दयाळू पण आहे. एक गोष्ट सांगू का, तुम्ही जे शब्द वापरले ना ते माझ्या मनामध्ये असे चुभले की माझं मन बिलकुल बिखरून गेलं. ते शब्द माझ्या कानामधून बाहेर निघतच नाही, मनामधून बाहेर निघत नाही. त्याचं मी काही नाही करू शकत. पण मालक मी तुमची नोकरी सोडून तर नाही जाणार आहे. जेव्हा तो असं बोलला तर त्यांना वाटलं की मी खूप मोठी चूक केली आणि स्वामींच्या नजरेमध्ये तर मी खाली येऊन गेले. ते गेले, तिथे ज्ञानी संत होते. त्या ज्ञानी संतांकडे ते गेले आणि त्यांनी सगळी जी गोष्ट झाली
ती सगळी त्यांना सांगितली. इथे स्वामींनी त्याला किती छान समजवलं त्या भक्ताला. आपण या कथामध्ये पूर्ण पाहिले. तो ज्ञानी संत म्हणाला, एक गोष्ट सांगू? म्हणे हो सांगा. मी जे म्हणेन ते तू करशील? तर म्हणे हो मी करीन. तर म्हणे एक काम कर, तू ज्या ज्या गोष्टी बोलल्या त्या छोट्या छोट्या कागदांच्या तुकड्यावर तुला लिहायचं आहे, जे जे शब्द तू यूज केले त्याच्याकडे. तो म्हणाला हो मी असंच करीन. ते घरी गेले, त्यांनी छोटे छोटे कागदाचे तुकडे केले. त्यांच्या डोक्यामध्ये माहित होतं की मी काय काय बोलून गेलो. त्यांनी ते सगळं काही त्या छोट्या छोट्या तुकड्यांवर वेगळ्या वेगळ्या शब्द लिहित गेले. आणि त्यांनी ज्ञानी संतांनी सांगितलं होतं, मग तुला काय करायचंय की एक ठिकाणी जायचंय आणि त्यांना उडवून द्यायचंय वाऱ्यामध्ये. जे तू बोललाय त्याला वाऱ्यांमध्ये उडवून द्यायचंय. तर सगळ्या चिठ्ठ्या तुला वाऱ्यांमध्ये उडवून द्यायचं, ते सगळ्या दूर पोचून जातील. तर तो म्हणाला ठीक आहे मी असंच करणार आहे. ठीक आहे मी असंच करीन. त्यांना तर हा खूप सोपा उपाय वाटला. अरे किती छान आहे, माझे जे चूक कर्म झाले ते चांगले होऊन जातील. त्यांनी घरी जाऊन सगळं काही लिहून वाऱ्यावर जाऊन रस्त्यावर जाऊन ते सगळे तुकडे उडवून दिले. परत त्या संतांकडे गेले आणि म्हणाले की महाराज तुम्ही जे म्हटलं ते मी करून आले. तर म्हणे ठीक आहे तुम्ही छान मला सोपा उपाय सांगितला. म्हणे नाही, आता तुला जायचं आहे आणि जे तुकडे तू वाऱ्यामध्ये उडवले त्या रस्त्यावर फेकून आलाय ते तुकडे तुला परत उचलून आणायचे आहे. तो भक्त परत गेला आणि तिथे जाऊन पाहिलं तर त्याला एक दोन तुकडे मिळाले. बाकी तुकडे तर सगळे वाऱ्यामध्ये कोणत्या कोणत्या गल्ल्यांमध्ये उडून गेले होते. त्यांनी खूप ढूंढायचा प्रयत्न केला पण ते तुकडे त्याला मिळाले नाही. तो परत त्या ज्ञानी संतांकडे गेला आणि म्हणाला महाराज तुम्ही जे पहिला उपाय सांगितला होता तो तर मी करून दिला, पण तुम्ही जे दुसरं सांगितलं की हे जे तुकडे उचलून आण, हे तर मी आणूच नाही शकत कारण की मला कुठे मिळतच नाही, ते तर वाऱ्यामध्ये उडून गेले. तेव्हा ते संत त्याला काय म्हणाले? संत त्याला म्हणाले हेच तुझे आयुष्यभराची कमाई, कारण की जिभेवरनं निघालेले शब्द वाऱ्यामध्ये फैलून चुकले, समोरच्याच्या हृदयात रुजून चुकले. आता ते तू कधी परत नाही आणू शकत. तुझी जी जीवनभराची पुण्याई होती ना, ती ही पुण्याई तू इथे समाप्त करून दिली, संपवून दिली. ही पुण्याई उभी करायला तुला आता परत किती कर्म करावे लागतील हा तू विचार कर. म्हणून जिभेवरनं जेव्हाही शब्द बाहेर येतात आणि कोणाला ते चुभून गेले तर त्यांचं मन जे दुःखी होतं ना, तेच तुझ्या संकटाचा प्रारब्ध बनून येऊन जातं. न कळत सुद्धा आपण या चुका करून जातो, कारण की संताप भरल्यावर आपल्याला हे नाही कळत की आपण समोरच्याला काय बोलतोय. आणि जेव्हा तुम्ही बोलून जाता आणि त्यानंतर विचार करता की मी दान धर्म करीन, मी सेवा करीन, गरीब माणसाला जेव घालीन, मी नामस्मरण करीन, पण नाही, ती जी वेळ निघून गेली आहे, ते जे कर्म चुकीचे तुमच्या हातून होऊन गेले त्या कर्माला तुम्हाला कुठे ना कुठे भोगायचं आहे. आणि तेच कर्म तुमच्या प्रारब्धाच्या रूपामध्ये परत येतात आणि तेच कर्म तुम्हाला संकट बनून त्रास देतात. म्हणून आम्ही महाराज लोक जे आहे ते नेहमी म्हणतो की जे काही बोलताय, जे काही करतायत, राग आल्यावर कधी इतका राग नका आणू की तुमच्या हातून असे कर्म होऊन जाय जे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रासदायक होऊन जाय. म्हणून संयमित जीवन जीवावं, संयमित राहावं, सात्विक आहार घ्यावा, नामस्मरण करावे आणि सगळ्यात मोठं आपल्या रागावर नियंत्रण करणं शिका. तर तुमच्या तोंडून कधी जे चुकीचे शब्द आहे ते कधी बाहेर नाही येणार. आणि चुकीचे शब्द बाहेर नाही आले तर कोणाचं मन नाही दुखणार. सगळ्यात मोठं असतं जर कोणाचं मन दुखलं ना तर ते तुमची पुण्याई समाप्त करून देतात. म्हणून भक्तांनो, आपलं प्रारब्ध संकट बनून आपल्या समोर येऊन जातं. त्याचं कारण हेच आहे की न कळत आपल्या हातून चुका होऊन जातात. तो तिसरा पन्ना आपण स्वतः भरून जातो आणि मग आपण स्वामींना दोष देतो की मी स्वामी सेवा सुरू केली तरी माझ्या जीवनामध्ये खूप त्रास होतोय, मला काही कळत नाही, एवढं करूनही माझ्या जीवनामध्ये मला फलश्रुती का नाही मिळते, इच्छा पूर्ण का नाही होते. तर सगळ्यात मोठं कारण आहे आपलं प्रारब्ध, आपले कर्म, न कळत केलेले कर्म, कोणाला दुखी केलेले कर्म, हे सगळ्यात जास्त आपल्याला मोठं संकट आणून आपल्याला त्या समोर उभं करतात. पण भक्तांनो, नामस्मरण सोडू नका, कारण की हेच नामस्मरण
तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची ताकद देतो. स्वामी आपले प्रारब्ध आपल्याला भोगू देतात, पण लढायची ताकद सुद्धा देतात. म्हणून नामस्मरण सोडू नका आणि आपले कर्म चांगले ठेवा. कोणाचं मन दुखवू नका, तर जीवनामध्ये तुमच्या संकट येणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये पुन्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.